आपण पाहताय मुल्लुख महाराष्ट्र। बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे। उमरेड पवनी कराडला अभयारण्यातील गोठवणगाव इथे गेटच्या जवळ एक वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले। उमरेड पवनी या अभयारण्यातील प्रसिद्ध F2 या वाघिणीला तिच्या 5 बछड्यांसह रस्त्यात फिरत असताना तिचे काही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सींनी समोरून आणि मागून घेरलं होतं। याचा व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। यानंतर या प्रकरणात जिप्सीचे 4 चालक 4 गाईड यांना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे। चालकावर 2,500 तर गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंडही ठोठावण्यात आला आहे। असाच प्रकार हा ताडोबामध्येही घडला होता। त्याच्यावरती कारवाई सुद्धा झाली होती। आणि हे जे अतिपर्यटन वाढ जे आहे तर त्याच्यामुळे हे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी वाढ होत आहे असं याच्यापूर्वीही आम्ही म्हटलेलं आहे। थोडंसं गायडन्स आणि जागरूकता आणण्याची गरज आहे। आम्ही कधीच आमच्या गाईड किंवा ड्रायव्हरला म्हणत नाही की आम्हाला वाघ बघायचाच आहे किंवा आम्हाला जवळ घेऊन जा। सेफ डिस्टन्सवरून वाघ जर बघता आला तर जास्त वेळ बघता येतो, चांगल्याने बघता येतो, आपल्यालाही आनंद मिळतो। तर हे रेडीनेस सगळ्यांमध्ये असलं पाहिजे। वन विभाग त्याच्यासाठी एज्युकेशनल प्रोग्राम्स घेऊ शकतं आणि गाईड्स आणि ड्रायव्हर्सला पण त्यासाठी जागरूक करणं खूप गरजेचं आहे। उमरेड कराडला अभयारण्यातल्या गोठणगाव गेट इथं पर्यटकांनी जे आहे ते वाघिणीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राऊंड ऑफिसर शरद तांबे सर आहेत। सर, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि या व्हिडिओला आपण किती गांभीर्याने घेतलेलं आहे? नमस्कार। हा 31 जानेवारी 2024ला दुपारच्या सफारीमध्ये झालेली घटना आहे। त्यावेळेस दुपारची वेळ होती, सफारीला सर्व जिप्सी गेलेल्या होत्या। तर ते मार्गावरती उभे होते। अचानक काय झालं, टायग्रेस ते खालून अशी वरती आली, त्यामुळे त्या लोकांना एकदम जिप्सी मागे पुढे घ्यायला त्रास झाला आणि ती धावपळ झाली। त्यामुळे त्या जिप्सीच्या मध्ये टायगर असल्यामुळे थोडासा टायगरला जाण्यास अडथळा निर्माण झाला। ती घटना आमच्या लक्षात आली। लक्षात आल्यानंतर आम्ही तिथल्या जिप्सी ड्रायव्हर्स आणि जे गाईड होते त्यांच्यावरती कारवाई केली आणि 8 दिवसासाठी सस्पेन्शन काढलेलं आहे। त्याच्यामध्ये जे जिप्सी ड्रायव्हर त्यांचे 1 दिवसाची जो पेमेंट असतो 2,500 रुपये, तो एका दिवसाचा पेमेंट घेतला आणि गाईड लोकांकडून 1 दिवसाची रोजी 450 रुपये ते घेतली। अशा प्रकारे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना काही इन्स्ट्रक्शन फॉलो केले आहेत की जवळपास जिप्सी जर एखादी वाघ किंवा वाघिणी कुणी ॲनिमल जवळ असेल त्यावेळेस त्यांच्यापासून 70 ते 80 मीटरचं अंतर ठेवावं। आवाज करू नये, गोंगाट करू नये आणि व्यवस्थित रांगेमध्ये ती पाहते म्हणजे लोकांना दिसेल या पद्धतीने जिप्सी ठेवावं। त्या काही सेफ जागा असतात, ज्या ॲनिमल्सला राहायच्या थांबायच्या जागा असतात। टायगर तिथे थांबतात, काही ॲनिमल्स तिथे थांबतात, तिथे आम्ही जात नाही। ते रिस्ट्रिक्शन्स एरिया असतात, त्या लोकांना आम्ही तिथे जाऊ देत नाही, त्या बंद असतात। जे रोड आहे पर्यटन रस्ते त्यावरती त्यांना फिरता येतं। नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे आहे ते आता या सगळ्या बाबतीत वन विभागानं कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे अशा घटना होणार नाही या दृष्टीनं काळजी देखील घेणार असल्याचे जे आहे ते वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदयती मांडे, न्यूज 18 लोकमत, गोठणगाव, नागपूर। मग आपणही लक्ष दिलं पाहिजे, पर्यटनाला जाताना वन्य प्राण्यांच्या जवळ जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। कारण ज्या वनक्षेत्रात आपण जातो तिथे पहिला अधिकार त्यांचा आहे, तिथे आपण फक्त पर्यटक म्हणूनच जातो। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या नियोजनात भाजपची एंट्री झाली आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सहकार्यवाहपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क 40%वरून 20%वर आणलं। यापुढे देखील शेतकऱ्यांसंदर्भात कल्याणकारी निर्णय घेतले जातील। उर्वरित 20% कांदा निर्यात शुल्कही रद्द केले जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं।
माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मंगल केमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कोमल जानकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगल केमकर यांचा एकच अर्ज आला होता. मस्साजोग हत्याकांड घडून महिना होत आला तरी 3 आरोपी अद्याप फरार आहेत. कराडनं आत्मसमर्पण केलं, पण त्याच्या अटकेनंतर खाटाही आणल्याचं समजलं. हे चुकीचं असून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत बालाजी तांदळेवर आरोप केलेले होते आणि दरम्यान त्याच बालाजी तांदळेंनी आता या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करत जर मी दोषी असेन तर कारवाई करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावकरांनी मदतीचा हात दिलाय. मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. अयोध्येनंतर आता श्रीरामाचं मंदिर थेट ऑस्ट्रेलियात तयार होत आहे. जगातील सगळ्यात मोठं मंदिर हे ऑस्ट्रेलियात असणार आहे. तब्बल 150 एकर परिसरात 721 फूट उंचीचं हे मंदिर उभारण्यात येणार आहे. पर्थ या शहरामध्ये हे मंदिर उभारलं जाणार आहे. श्रीरामाचं मंदिर येत्या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात शिलान्यास आणि भूमिपूजन केलं जाईल. संपूर्ण मंदिर त्याचा परिसर हे सोलर एनर्जीवर चालणारं आणि प्रदूषणमुक्त असेल. त्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं श्रीरामाचं मंदिर हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये उभारलं जाणार आहे. साधारणपणे 150 एकरच्या परिसरात हे मंदिर असणार आहे. इथे मंदिर, बागा आणि काही म्युझियम आणि अन्य काही गोष्टींचा त्यात समावेश असेल. या 150 एकर परिसरात असणाऱ्या या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात 721 फूट उंचीचं हे भव्य मंदिर लवकरच साकारणार आहे. तेव्हा अशा पद्धतीनं भारताच्या बाहेर प्रभू श्रीरामांचं हे खास मंदिर उभारलं जात आहे आणि लवकरच त्याचं भूमिपूजन, शिलान्यास होणार आहे. हे मंदिर कसं असेल त्याचं डिझाईनसुद्धा आम्ही काहीच दिवसात तुम्हाला दाखवू. सध्या त्याची मोठी उत्सुकता आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी महत्त्वाच्या बातम्या.